तुम्हाला सरकारी नोकरी लागत नाही तर यात तुमची चुकी नसून तुमच्या वडिलांची चुकी आहे। राजस्थानमध्ये एका आमदारांच्या मुलीचं स्वप्न होतं सरकारी ऑफिसर बनून समाजसेवा करायचं। तिनं पण नॉर्मल विद्यार्थ्यांसारखी सिव्हिल सेवा परीक्षांची तयारी सुरू केली। मात्र नॉर्मल अभ्यास करून परीक्षा पास करता येत नव्हती। पण ज्यांची खरंच देशसेवा करण्याची उमेद असते ते कुठंच थांबत नाहीत। त्यामुळे आरोप आहे की यांनी दुसरा पर्याय म्हणजेच डिसॅबिलिटी कोट्याचा वापर करायचा प्रयत्न केला। पण क्रायटेरिया असा आहे की डिसॅबिलिटी कोट्याचा फायदा घेण्यासाठी किमान 40% अपंगत्वाचं प्रमाणपत्र लागतं। तुम्ही आम्ही असलो असतो तर इथंच थांबलो असतो, पण या वेगळ्या होत्या, या नाही थांबल्या। आरोप आहे की यांनी खोटं अपंगत्वाचं सर्टिफिकेट बनवलं आणि RAS परीक्षा पास करून नायब तहसीलदार झाल्या। सगळं व्यवस्थित चालू होतं, पण देशद्रोही फनीश कुमार यांनी RTI केस केली आणि विचारलं, शाळा युनिव्हर्सिटी पर्यंत मी कधीच यांना अपंग आहे असं पाहिलं नाही, मग हे अचानक कसं झालं? सरकारद्वारा मेडिकल टेस्ट घेण्याचा प्रयत्न झाला, पण कामामुळे यांना वेळ मिळाला नाही। सध्या आयोगानं यांची पोस्टिंग थांबवली आहे।